नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण MPSC आयोगाचं 21 जून 2024 रोजीचं जाहिरात क्रमांक 40/2024 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2022 संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। जाहिरात क्रमांक 26/2023 आणि दिनांक 19 मे 2023 नुसार आयोगामार्फत दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 च्या दिनांक 12 मार्च 2024 रोजी जाहिरात करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2022 शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहेत। अर्ज सादर करायची तारीख जी आहे तर ती 24 जून 2024 ते 8 जुलै 2024 असणार आहे। त्यानंतर अर्ज पदसंख्या जी आहे ती 114 असणार आहे। वेतन श्रेणी देण्यात आलेली, पात्रता देण्यात आली, वयोमर्यादा जी आहे तर नवीन विधी पदवीधर असाल तर 21 ते 25 आहे मागासवर्गीयासाठी, मागासवर्गीय असाल तर 30 वर्ष, शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। विधी शाखेतील पदवी सदर पदवी प्राप्त करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे। विधी पदवीचे अंतिम वर्ष किंवा विधीमधील पदव्युत्तर पदवीचे अंतिम वर्ष LLM किंवा 55% इतक्या गुणांनी दिनांक 19 मे 2023 रोजी किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता 21 ते 35 पर्यंत वयोमर्यादा आहे। मागासवर्गीयासाठी 40 वर्ष आहे विधी शाखेतील पदवी। त्यानंतर सेवा कर्मचारी जे आहेत तर त्यांच्यासाठीची विधी शाखेतील पदवी तुमचं शैक्षणिक अर्हता आहे। त्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते देण्यात आलेले आहे जाहिरातीमध्ये। त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे, LLM LLB तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर अनुभवाचा पुरावा जे आहे तर त्याच्या संदर्भातल्या डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। तर पॉईंट नंबर तुम्ही व्यवस्थित वाचा। शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा काल गणण्याचा दिनांक जो आहे तर तो देण्यात आलेला आहे। प्रमाणपत्राचे विहित नमुने जे आहे ते, निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते, त्यानंतर सर्वसाधारण जे आहे तर वेतन श्रेणी वगैरे तर ते देण्यात आलेले आहे। परीक्षेचे टप्पे जे आहेत तर मुख्य परीक्षा 200 गुण आणि मुलाखत 50 गुणाची असणार आहे। अभ्यासक्रम, परीक्षा योजना याच्या संदर्भातली संपूर्ण तपशील जे आहे म्हणजे माहिती mpsc.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल। मुख्य परीक्षा जी आहे तर ती पारंपरिक वर्णनात्मक पद्धतीची असेल। एकूण गुण 200 असतील, प्रश्नपत्रिका 2 असतील, प्रत्येकी 100 गुणाचे असे 2 पेपर असतील। परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल। मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तर तो देण्यात आलेला आहे पेपर 1 पेपर 2 साठीचा। मुख्य परीक्षेचा निकाल कसा लागेल ते देण्यात आलेला आहे। त्यानंतर मुलाखत जी आहे तर त्याच्या संदर्भातलं देण्यात आलेले संपूर्ण डिटेल देण्यात आले। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउट ऑप्शन जे आहे तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले। हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते 21 जून 2024 रोजीचे मुख्य परीक्षेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे आणि जे पात्र झालेले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीचे संपूर्ण डिटेल आलेलं आहे। डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत, कसे लागणार आहेत, त्याच्यासाठीची परीक्षा शुल्क काय आहे, अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट काय आहे, संपूर्ण डिटेल देण्यात आले। परीक्षा शुल्क जे आहे ते अमागासवर्गीयासाठी 544 आहे, मागास अनाथासाठी 344 आहे। नॉन रिफंडेबल असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे। त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने पण तुम्ही चलन भरू शकता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत। प्रवेश प्रमाणपत्र संदर्भातले डिटेल देण्यात आलेले आहे। ते संपूर्ण डिटेल तुम्हाला वाचायचं असेल तर याच्या संदर्भातलं PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते, तुम्ही तिथून बघू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद।